तर लाडक्यांनो, जवळपास 60% महिलांच्या खात्यावर 31 डिसेंबरला नोव्हेंबरचा हप्ता हा वितरित करण्यात आला. पण जवळपास 40% महिला नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा जमा करण्यात आलेला नाही. एकूण लाभार्थी महिलांची जी संख्या आहे ती जवळपास 2.5 कोटी महिला आहेत. तर त्यापैकी 1.5 कोटी महिलांना जरी पैसे मिळाले असतील तरी भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजेच जवळपास 1 कोटी महिलांचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यांचा हप्ता हा प्रलंबित आहे. त्यामुळे रोज लाडक्या बहिणी व्हिडिओच्या कमेंट मध्ये प्रश्न विचारत आहे की लाडकी बहीण योजनेचा जो 17वा हप्ता आहे तो आमच्या खात्यावर कधी जमा होणार. तो हप्ता अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. आमची केवायसी सुद्धा झालेली आहे. आमच्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला लाभ घेत आहे. आमचं उत्पन्न सुद्धा कमी आहे. आमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी नाही किंवा आयकर दाता नाही. तरी सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो मिळालेला नाही. तर लाडक्यांनो, या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होईल. तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाले आहात का आणि तुम्हाला पात्र असण्यासाठी नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यासाठी काय करावे लागणार आहे या संदर्भात सविस्तरपणे अगदी तुम्हाला समजेल अशा भाषेत आपण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यांनो, 31 डिसेंबरला घाईघाईने कसलीही पूर्व सूचना न देता किंवा आदित्य तटकरे यांनी ट्विटरवरून घोषणा सुद्धा केलेली नव्हती, पण घाईघाईने 31 डिसेंबरला म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत वितरण चालू राहिलं. पण त्यानंतर 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी तीनही दिवस बिलकुल वितरण झालेलं नाही. काही माहिती अशी येत आहे की या 3 दिवस काही कमी प्रमाणात वितरण झालेलं असावं, पण लाडक्यांनो कुठेही तशी ऑफिशियल बातमी आलेली नाही. त्यामुळे हे 3 दिवस वितरण बिलकुल झालेलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी या चिंतेत आहे. त्यांना आता असं वाटत आहे की लाडकी बहीण योजनेतून आपण अपात्र झालो की काय. तर पाहून घ्या लाडक्यांनो, जवळपास 1 कोटी महिलांचा लाभ अजून प्रलंबित आहे. त्यांना अजून लाभ मिळालेला नाही. तर लाडक्यांनो, एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी ह्या अपात्र होणार नाही. काही तांत्रिक अडचणी असू शकतात, काही टेक्निकल इश्यूज असू शकतात, त्यामुळे तुमचा हप्ता हा समोर ढकलला गेलेला आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून, आज तर रविवार आहे, तर उद्या सोमवारपासून तुमच्या हप्ता वितरणाला सुरुवात होऊ शकते. ज्याप्रमाणे 31 डिसेंबरला अचानक हप्ता सुरू झाला होता त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 10 वाजतापासून वितरणाला सुरुवात होऊ शकते आणि 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो 17वा हप्ता आहे तो जमा होऊ शकते. पण लाडक्यांनो, नोव्हेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार असे प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर पाहून घ्या लाडक्यांनो, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसी ची सुद्धा गरज नाही. केवायसी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी केवायसी केलेली असो किंवा नसो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा येणारच आहे. त्यानंतर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का, मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही, कारण ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. केवायसी ची गरज नाही. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, केवायसी ही डिसेंबरच्या समोरच्या हप्त्यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल. त्यानंतर लाडक्यांनो, हे हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. फक्त तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे हप्ता वितरण सुरू होण्याचं. अपेक्षित तर असं होतं की राज्याच्या महिला बाल विकास मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्री यापैकी कुणीतरी एखाद्याने समोर येऊन ट्विटर वरून म्हणा किंवा अधिकृतपणे अशी घोषणा करायला पाहिजे होती की नोव्हेंबरच्या हप्त्याचा जो प्रलंबित झालेला हप्ता आहे तो तुम्हाला या दिवसावर मिळेल. पण तसं काही घडलेलं नाही. त्यामुळे लाडक्याताई या सध्या तरी काळजीत आहे. पण लाडक्यांनो, तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या अपात्र होऊ शकत नाही, कारण नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसी ची गरज नव्हती. तुमची केवायसी झालेली आहे का, मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगा. तुमची केवायसी
ही चांगल्या प्रकारे म्हणजे सक्सेसफुली झालेली आहे काय, कसलीही चूक न करता, तर लाडक्यानो तुम्ही समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. लवकरच डिसेंबरच्या हप्त्या संदर्भात सुद्धा माहिती येणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. तर लाडक्यानो सर्वात मोठा प्रश्न, सर्वात मोठी कमेंट येत आहे की नोव्हेंबरचा जो आमचा हप्ता आहे तो कधी मिळणार. तर पाहून घ्या लाडक्यानो, या संदर्भात सुद्धा अधिकृतपणे कुठल्याही नेत्याने भाष्य केलेलं नाही किंवा अधिकृतपणे तशी कुठे माहिती दिलेली नाही. त्यामुळे कोणत्याही युट्यूब चॅनलवाला किंवा प्रसार माध्यमांवाला किंवा वर्तमानपत्रवाले कुणीही तुम्हाला या संदर्भातली 100% खरी माहिती देऊ शकत नाही. पण आपल्याला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारला तुमचं वितरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्यानो तुम्ही काळजी करू नका. या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, म्हणजेच नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू होऊन पैसे आल्याचा जसा पहिला मेसेज येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. या अगोदर सुद्धा सर्वप्रथम ही अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळाली होती. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.